तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काळानुसार बदलणं हे आपला निसर्गाचा नियम आहे आणि याच नियमात आपण प्रत्येकजण हा अडकून आहे आणि या अडकल्याशिवाय आपलं जीवन पुढे जातच नाही। तर मित्रांनो, काळानुसार बदल म्हणजे काय? आपल्याला बचत करणं खूप गरजेचं आहे। आजच्या या काळामध्ये पैशाचं असो वा वेळेची, या दोन्ही गोष्टीची बचत करणं आपल्याला खूप गरजेचं आहे। आणि जर तुम्ही या दोन्ही गोष्टी केल्या नाही, या दोन्ही गोष्टींची बचत जर केली नाही, तर तुम्हाला या पुढे येणाऱ्या भावी आयुष्यामध्ये किंवा तुमच्या पुढच्या पिढीला हे नुकसान हे खूप होणार आहे, हे नक्कीच आहे। तर मित्रांनो, ही बचत कशी करायची? तर माझीच एक गोष्ट सांगतो की मी एकेकाळी 8,000 कमवायचो। 8,000पेक्षा कमी म्हणजे 3,000 कमवायचो। 3,000 नंतर 7,000, 7,000 नंतर 10,000, 10,000 नंतर 15, 18 आणि 20 आणि आत्ता 25। या सॅलरीच्या काळामध्ये किंवा या कमवण्याच्या काळामध्ये मी प्रत्येक वेळेस काही ना काही रक्कम ही शेवटच्या महिन्याला किंवा जे एंडिंगला येणार आपल्याला काही नडी असतात, त्या नडीसाठी मी वाचून ठेवायचो। आणि तीच वाचवलेली रक्कम आपल्याला शेवटच्या काळामध्ये उपयोगी येते। ज्या काळामध्ये आपल्याला महिनाअखेर असते, त्या महिनाअखेरीमध्ये आपल्याला पैसे लागत असतात आणि त्या पैशामधून आपण काही ना काही करत असतो किंवा आपल्या काही पर्सनल गोष्टी असतात, ती गरज भागवण्यासाठी तर त्या पैशाचा आपण उपयोग करत असतो। तर मित्रांनो, ही बचत कशी करायची? तर ही बचत आपल्याला कशी करावी लागेल की जो आपला महिन्याचा पगार येतो, तर त्या महिन्याच्या पगारामधून आपण काही 20% रक्कम आपल्याला सेव्हिंग करायची आहे आणि त्या सेव्हिंगमधून आपल्याला महिन्याच्या एंडिंगला ज्या गरजा लागतात त्या भागवायच्या आहेत। प्रथमतः जो पण पगार येतो त्यामधून 20% रक्कम साईडला काढा आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या महिन्याच्या मासिक गरजा असतील, तर त्या मासिक गरजा तुम्ही पूर्ण करू शकता। आणि जरी पूर्ण नाही करू शकला तरी त्या 20%मधूनही 10% तुम्ही वापरा आणि 10% काही ना काही रक्कम, असं नाही म्हणत की तुमच्याकडे काहीच पैसे उरत नाही आहेत। तुम्ही जरी समजा 10 रुपये जरी कमवत असला आणि तुमची नड जर असली 8 रुपयाची, तर 8 रुपयामधून 2 रुपये उरले, तर 2 रुपयामधून तुम्ही 1 रुपया उरवा आणि 1 रुपया तुम्हाला उपयोग करायचा आहे त्याचा, तर तुम्ही ती गोष्ट करू